पाहू शकता तशी मेथी वडी आपली तयार आहे। नमस्कार, किचन क्वीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची फेमस कुरकुरीत, कमी तेलकट आणि 4 ते 5 दिवस टिकणारी मेथी वडी। मग ही रेसिपी कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एक सिक्रेट इन्ग्रेडियंट देखील आपण वापरणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। कुरकुरीत आणि स्वादिष्ट मेथीची वडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 कप स्वच्छ धुवून बारीक चिरून अशी मेथी घेतलेली आहे। 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची। खमंग मेथी वडी बनवण्यासाठी या ठिकाणी पाव टेबलस्पून हळद, 1.5 टेबलस्पून लाल तिखट आणि पाव टेबलस्पून धने आणि सौंफ पावडर घेतलेली आहे आणि जिरे आणि ओवा पूड पाव टेबलस्पून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत। चवीनुसार हाफ टीस्पून मीठ। वड्या कुरकुरीत बनण्यासाठी या ठिकाणी 2 टेबलस्पून आपण तांदळाचे पीठ टाकणार आहोत। हेच आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे। यामध्ये आपण 1 कप बेसन टाकणार आहोत। 2 कप मेथीसाठी या ठिकाणी मी 1 कप बेसन टाकणार आहे। पाण्याचा वापर न करता सर्व हे कोरडे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाण्याचा वापर आपल्याला फार कमी करायचा आहे, त्यामुळे आपल्या वड्या एकदम छान बनून तयार होतील। नक्की ट्राय करा ही रेसिपी। पाण्याचा एकदम कमी वापर करायचा आहे। 1 टेबलस्पून फक्त पाण्याचा वापर करणार आहोत आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। जर आपल्याला गरज वाटली तरच आपण पाणी वापरणार आहोत, त्यामुळे थोडं थोडं करतच पाणी वापरून घ्यायचं आहे। जर आपल्याला गरज वाटली तर आपण यामध्ये बेसन पीठ देखील टाकून घेऊया। सध्याच्याला मी फक्त 1 कपच बेसन टाकलेलं आहे। आपल्याला 1.5 कप बेसन लागेल, पण कन्सिस्टन्सी मेंटेन होते का नाही यासाठी आपण स्टार्टिंगला थोडंसं बेसन कमी घेतलेलं आहे। पाण्याचा वापर तुम्हाला थोडासा कमी किंवा जास्त लागू शकतो। मी फक्त या ठिकाणी 2 टेबलस्पून पाण्याचा वापर केलेला आहे। मेथीची वडी कुरकुरीत होण्यासाठी मेथीचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे आणि जर तुम्हाला फार कुरकुरीत वडी आवडत नसेल तर बेसन पिठाचा वापर थोडासा जास्त केला तरी चालेल। पाव कप बेसन यामध्ये टाकणार आहोत। बेसन सफिशियंट आहे। टोटल आपल्याला 1 कप पाणीवरती पाव कप बेसन लागलेलं आहे। आता व्यवस्थित पीठ मळून घेऊया। ह्या वड्या खायला देखील एकदम टेस्टी लागतात। दिसायला जेवढ्या छान असतात तेवढ्याच खायला देखील टेस्टी असतात, त्यामुळे ही रेसिपी जरूरच ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। तिंबून घेतलेल्या मिश्रणाला म्हणजेच पिठाला यावरती असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे। आणि आता या पिठाच्या आपण 2 भाग करून घेणार आहोत आणि दोन्ही भागाला अशा प्रकारे शेप द्यायचा आहे। आता आपण हे दोन्ही गोळे 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवून घेऊया। पहा, असा घट्ट गोळा आपला तयार झाला पाहिजे। तयार करून घेतलेल्या पिठाला वाफवून घेण्यासाठी या ठिकाणी मी अशा प्रकारे एक भांडे घेतलेलं आहे। हे इडली पात्र आहे। इडली पात्रामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। पोह्याची चाळणी घेतलेली आहे आणि या पोह्याच्या चाळणीला या सर्व बाजूंनी आणि मधल्या साईडनी तेल लावून घेतलेलं आहे आणि ही चाळणी या स्टीमर वरती ठेवायची आहे। आणि जर तुमच्याकडे स्टीमर किंवा इडली पात्र अवेलेबल नसेल तर तुम्ही एक छोटंसं मीडियम साईजचं पातेल घेऊ शकता आणि त्यावरती अशी चाळणी ठेवू शकता आणि खालच्या साईडला पाणी पहिल्यांदा गरम होऊ द्यायचं आहे। पाण्याला आधी गरम होऊ देऊया। पाणी गरम झालेलं आहे। एक उकळी पाण्याला आलेली आहे। आपण तयार करून घेतलेल्या मिश्रण यावरती ठेवायचे आहे। मध्ये जागा पुरत नव्हती यासाठी मी थोडेसे असे 3 भाग करून ठेवलेले आहेत। तुम्ही तुमच्या सोयीनुसार अशा प्रकारे 2 किंवा 3 भाग करू शकता आणि वरच्या साईडने देखील मी डबल तेल लावलेलं आहे। तिला आता आपण थोडेसे तेल लावून घेऊया जेणेकरून दिसायला छान दिसतील आणि क्रिस्पी छान लागतील। आता आपण मीडियम गॅसवरती 15 ते 20 मिनिटांसाठी
वाफवून घेऊया. 20 मिनिट झालेले आहेत. पहा छोट्या छोट्याशा क्रॅक्स आलेले आहेत. यावरून समजायचं की आपले पीठ तयार आहे. किंवा सोपी ट्रिक सांगते, आपण जेव्हा पीठ ह्यामध्ये ठेवलं होतं त्यावेळेस कलर वेगळा होता आणि आता कलर पहा एकदम चेंज झालेला आहे. आणि असा हात लावून देखील पाहायचा. जर पीठ हाताला चिटकत नसेल तर याचाच अर्थ सर्व वड्या आपल्या तयार आहेत. पहा याचाच अर्थ सर्व पीठ आपलं व्यवस्थित वाफून तयार आहे. किंवा असा एक चाकू घ्यायचा आहे आणि हळूच असं घालून बाहेर काढायचं आहे. जर येत असेल तर याचाच अर्थ आपलं हे पीठ रेडी आहे. व्यवस्थित पूर्णपणे थंड होऊ देऊया. गरमागरम टेस्टी मेथीच्या वड्या आपल्या तयार आहेत. आता आपण वाफवून घेतलेल्या मेथीच्या वड्या पहा एकदम परफेक्ट बनवून तयार आहेत. या वड्यांना तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. कट करत असताना चाकूला मी तेल लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे, त्यामुळे व्यवस्थित वड्या आपल्या छान अशा कट होतील. पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीडियम थिकनेस किंवा थोडीशी मोठी थिकनेस देखील ठेवू शकता. पहा वड्या देखील किती छान अशा कट झालेल्या आहेत. शालो फ्राय देखील करू शकता. आज मी या वड्यांना डीप फ्राय करणार आहे. पहा वड्या एकदम स्मूथ कट होत आहेत. पहा किती छान दिसत आहेत. सर्व वड्या मी अशा प्रकारे कट करून घेते. ह्या वड्या तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता किंवा एअरटाइट कंटेनर मध्ये ठेवू शकता आणि 4 ते 5 दिवस तुम्ही या वड्या खाऊ शकता. खराब होणार नाहीत. कंटेनर एकदम स्वच्छ असायला पाहिजे आणि त्यामध्ये पाणी नसायला पाहिजे, एवढीच काळजी घ्या. पहा आता आपल्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत. मस्तच तेल गरम झालेलं आहे का नाही ते चेक करूया. तेल गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. वड्या सोडायच्या आहेत तेलामध्ये आणि व्यवस्थित मीडियम टू लो गॅसवरती या वड्या तळून घेऊया. या वड्यांची भाजी पण आपल्याला बनवता येते. त्याच्या भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुमच्यासाठी ती रेसिपी जरूर घेऊन येईन. क्रिस्पी अशा मेथीच्या वड्या आपल्या तयार होत आहेत. पहा एक दाखवते. पहा दोन्ही साइडनी आपण या वड्या तळून घेऊया. गोल्डन क्रिस्पी कलर येईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पहा किती छान वड्या दिसत आहेत. तुम्ही फार तेलकट खात नसाल तर तुम्ही शालो फ्राय करून जरूर खा किंवा नुसत्या जरी अशाच वाफवलेल्या वड्या खाल्ल्या तरी छान लागतात. बिना वाफवता जर तुम्हाला कोथिंबीर वडी किंवा मेथी वडी जर पाहिजे असेल तर मध्ये जरूर सांगा. त्या देखील वड्या मी एकदम सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात कशा बनवायच्या ते देखील सांगणार आहे. ट्राय करा ही रेसिपी. पहा दिसायला देखील किती छान दिसत आहेत आणि टेस्टला देखील फार छान लागतात. सर्व गणे मी अशा प्रकारे काढून घेते. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा. गरमागरम मेथी वडी आपली तयार आहे. कमी तेलकट, खायला चांगली आणि स्वादिष्ट आणि कुरकुरीत अशी मेथी वडी आपली तयार आहे. पहा किती क्रिस्पी झालेली आहे. पाहू शकता. पहा आतून देखील पहा एकदम खुसखुशीत अशी मेथी वडी आपली तयार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूपच छान रेसिपी आहे. नक्की ट्राय करा.